महाराष्ट्राला सगळ्यांचाच गेम माहिती आहे, कारण आपण बघतोय तर महाराष्ट्राला कोणाचा गेम नाही माहिती, सगळ्यांचाच माहिती आहे. महाराष्ट्रासमोर तो एक्सपोज आहे आणि तो घरच्यांसमोर नव्हता. फक्त एकच गोष्ट बोलत होते की हा बंदूक घेऊन चालतो. कसा चालतो तो, कसा दोघांना मॅनेज करतो, कसं खेळतो हे कोणी नव्हतं, कोणालाच नव्हतं माहिती. मला हे म्हणायचं आहे की तो कसा खेळतो, की अनुश्री सोबत पण संकेत सोबत पण आपलं इक्वेशन दोघांच्याही मनात तो सेकंड प्रायोरिटी आहे. पण त्या दोघांना नव्हतं माहिती की विशालच्या मनात कोण आहे. तुम्ही आज दोघांच्याही चुगल्या दाखवल्यात, दोघांना पण. म्हणजे तुम्हाला बिग बॉसला काय दाखवायचं की विशाल एकटा खेळावं, बाकी सगळ्यांनी एकत्र खेळावं, की तुम्हाला फक्त विशाललाच खाली पाडायचंय? नक्की प्रश्न हाच आहे ना. आणि दुसरी गोष्ट, तो चुगलीचा टॉपिक आपण नंतर घेऊ. विशाल संकेत 2.0 व्हर्जन आहे. अरे ते वाटायला कमीत कमी 3-4 आठवडे खेळावं लागतं, तर आपण म्हणू शकतो 2.0 व्हर्जन. आणि किंवा जिथं संकेत विशाल म्हणा हे संकेत नको भांडूस, तर तो भांडला नाही तर म्हणू शकतो तो प्रत्येक मुद्दे मांडत होता आणि 4 उदाहरणं दिली भाऊंनी. ती 4ही उदाहरणं मी सांगतो. विशालचे मित्र तेच संकेतचे मित्र, विशालचे अपोजिट ते संकेतचे अपोजिट. हा कोणता मुद्दा आहे? पहिला प्रश्न माझा, हा काय मुद्दा आहे? अरे आज म्हणून मी याचा सागरचा पण तेच आहे. मग तुम्ही सागरला नाही बोलू शकत? मग सागर पण विशालच्याच याने वागतो का? हा, कोणताही मुद्दा सांगायचा म्हणून विशालला खाली पाडायचं तर काही पण. सागरचे पण दुश्मन टाटा ग्रुपच आहे पूर्णपणे. मग विशालचे पण दुश्मन टाटा ग्रुप आहे. जर संकेतला पण टाटा ग्रुप दुश्मन बनवायचं असेल तर काय झालं? पण बिग बॉसला नकोय का? कारण त्यांना काय खेळायचंय, विशाल वर्सेस संकेत. अरे तुम्ही थोडी तुमचा शो म्हणून तुम्ही ठरवणार, पण त्याला खेळायचं नसेल तर नाही, आम्ही ठरवणार, ठीक आहे चाल खेळ. दुसरं उदाहरण, राखीच्या शिक्षेचं. अरे तिथं घरात सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं, सगळे पॉईंट मानत होते, काही काही वेगळं बोलत होते की अरे तू राखीला हे सांग, अरे हे करते कर. विशाल बोला, अरे मैं राखी को जानता हूँ, तू ऐसा करेगा उसकी मुद्दा ही लेगी, इसके अच्छा उसको किचन में मत आने की टेंशन ही नाही. नाही तू विशालने बोलला म्हणून तू केलं, हा कोणता मुद्दा? दुसरी गोष्ट, घरातल्यांनी बाकीचे जर मुद्दे जर घेतले असते, समजा बाकीच्यांनी जे पॉईंट दिले ते जर सांगितले असते, मग बोललं गेलं असतं? नाही, मग नाही बोललं जाणार का? कारण बाकीच्यांसोबत चांगलं दाखवायचंय. तिसरा मुद्दा, तन्वी आणि रेवाचा. अरे तिथे तन्वीने सगळ्यांना सांगितलं की मी या घेते, तू याला घे. प्रभूला बोललं तू राकेश डायला घे. प्रभूला हे पण सांगितलं की कसं काय काय बोलायचं. हा, त्यानंतर इथे यांचं पण ठरलं आपापसात की मी याला चूज करतो डिस्कशन करून. आता संकेत शेवटला आहे, त्याचा तोने विशालला विचारलं, मला वाटतं तन्वी किंवा रेवा. विशाल बोलला एक काम कर, ऐसा तू रेवाबद्दल बोल. अरे हा टास्क मधला डिस्कशनचा पार्ट आहे, त्यांना तो टास्क जिंकायचा आहे. आणि ऑब्विस आहे, जर तन्वी बद्दल तो बोलला असता हा, तर ऑब्विस तन्वीने जोरदार काउंटर देऊन तिथे डगमग झाली असती. मग आपण तो बायसनेच याचा दिसला असता. ते म्हणून त्याने रेवाला चूज केलं. तर हा कोणता पॉइंट आहे की तू विशालचा ऐकतो? हा, आणि कॅप्टन्सीचा टास्क. मग मला इथे म्हणायचंय की तू तुझी इम्युनिटी विशालला दिली. हा, अरे 5च्या वेळेस तुम्ही ज्या तन्वीला टास्क विन बोललेत ना, हा, तिने जर डोकं वापरून प्रभूचे घेतले असते ना, तर ती कॅप्टन बनत होती. मग तिची इम्युनिटी प्रभूला नाही गेली? हा, तिची इम्युनिटी तिने प्रभूला नाही दिली का? पण इथे बिग बॉसला हे नाही दिसत. अरे तुम्ही किती बायस खेळणार, बस ना भाई, तर विशालला त्याचा गेम खेळू द्या ना. आणि नसेल खेळायचा तर बाहेर काढा, बघू तुमच्यात कोण आहे जो टास्क खेळतोय. म्हणजे एवढा राग येत होता ना एक विशाल सपोर्टर म्हणून. अरे जे मुद्दे मांडताना तुम्ही जे 4 पॉईंट दिले ना, मी लिहून घेतलेले ते 4 पॉईंट. अरे ते 4 पॉईंट पण व्हॅलिड नाहीये तुमचे. सेम माझ्याकडे रिझन आहे दुसऱ्यांसाठी, पण त्यांना काही नाही बोललं गेलं.